मुलं खो खो खेळताना पडले असते आणि या बाई कोण आहे काय बेल्ट करतो आणि या भाऊ कोण हात करतोय सगळं सांगतो मित्रांनो तुम्हाला या मिनी ब्लॉगमध्ये। तर सीन असे आज यांचे मॅचेस होते म्हणजे खो खोचे क्रिकेटचे आणि नाही इथं आता लाईनशीर बसले होते पाहून घ्या तुम्ही आता शेवटला मग काय यांचा खेळ हळूहळू चालू झाला यांचा। मग बाई खेळायला लागले तर असे रिपीटमध्ये खेळू राहिले दस काय पुरी कसर काढून राहिली 10वीची कधी खेळलेच नाही मग काय इतके फास्ट खेळू राहिले ना बाई संपला विषय म्हटलं आता यांचा आहे ना एखादा पडणार म्हटलं एकदम रिपीटमध्ये डायरेक्ट एकदम चापटी बिपटी मारत होती म्हणजे डायरेक्ट कोणाला लागले बिगले काहीच घेण नाही आणलं बाई असे पळत होते कुत्र्यासारखे एकामेकाच्या मागं काय सांगू बाई। मग चला म्हटलं पाहू आता यांचा खोकच पाहून घेऊ म्हटलं तर मग काय बाई पाहतो तुमचा भाऊ आणि तुमचा भाऊ आहे ना बाई मस्त लेक्चर विक्चर करून आला डायरेक्ट इकडे आहे ना बाई 11 कॉलेजच्या आहे ना इकडे खो खो पाहायला आला ना या बाई असा पडला रिपीटमध्ये आणि इकडे बाई असा पळाला रिपीटमध्ये डायरेक्ट चापड बसली त्या पोराच्या बाई डायरेक्ट त्याची टोपी सोडून गेली ती मग तीन टोपी आणली धरून टोपी घातली मग काय बाई एवढे प्लेअर बाकी होते या काय बाई तर अशी असं वाटतं कबड्डी खेळायला आला इथं अशी किक मारून राहिलं बाई मग काय फायनल झाला ना आउट झाला ना बाई फायनल विषय अडक मग तो गेला तिकडून मग आला दुसरा प्लेअर बाई आणि या ब्लॅक शर्टवाला ना बाई शुभ्या इतका थकून जायला होता आणि या बेल्ट याचं खेळता का बेल्ट निघून गेला बाई काय विषय बाई मग म्हणून तो गेमच्या बाहेर निघून गेला बाई तो पोरगा मग आता याला शेवटी आउटच व्हाय ना शुभ्या यातले एकदम निब्बर प्लेअर वाटत नव्हतं एवढं पण जाऊ दे म्हटलो का समजा मग तो शेवटला आउट होईनच म्हटलं तर जाऊ दे काही टेन्शन नाही घ्यायचं म्हटलं आणि तो त्याला मग थोडा आउट झाला बाई एकदम आणि तेवढंच ब्लॉगमध्ये पोरं शिवाय देत होते आणि हे दोघं आहे ना बाई यांना काय खेळायची इच्छाच नव्हती ये ना चॅटिंग बिटिंग करत होते आणि तिकडं कोपरा पकडून गेला होता बाई आणि तर मस्त हात करत होते मग काय बाई येत म्हणजे खेळाडू होते बाई मस्तपैकी विषय हार कडून टाकला इकडे कबड्डीच्या मॅचेस चालू होत्या बाई आणि कबड्डीच्या मॅचेस खेळत होते पोरं आणि इकडे खो खो चालू होता